अजय बाब डे 41 कितें अपडेट आसा? सध्या आमकां जे आमचे डिमांड्स असले त्याच्या बद्दल आम्ही काल 3 दीस जाले आता सकाळच्यान आम्ही सकाळी सांगलेले आमी की CMA कडे आम्ही अपॉइंटमेंट मागता जे आमचे रिपोर्ट फायनलायज जाला ताका लागून डिस्कस करपाक आणि जे आमचे लेटर जाय प्रॉपर ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट आणि DTDC आणि जे आम्ही 7 आम्ही ते प्रॉपर प्रोसिजर प्रमाणे एज्युकेटिव्ह प्रॉपर प्रोसेस प्रमाणे आमकां ते लेटरां जाय त्या प्रमाणे आमी डिमांड्स मागता इतले दीस 29 तारखेच्यान आता ऑलमोस्ट 1 वीक जालो त्याच्या नंतर आम्ही 7 दिसाचे अल्टिमेटम दिला गेल्या आयतारा तो 7 दिसा अल्टिमेटम फुडल्या आयतारा सोंपता त्याच्यानंतर आमकां तशें कांय अपडेट ना CMAचे अपॉइंटमेंट मेळूना जशें की भाऊन सकाळी सांगला की फाल्यां तेंच्यांनी DTDCचे जो नोडल ऑफिसर आहा प्रधान तेणी रिपोर्टाचें डिस्कशन करपाक फाल्यां आपयलेलें आहा पण आमकां ते रिपोर्टाचे सेपरेट बट हे आमचे हंगर स्ट्रायक जो चलता तो दोनी आमकां एक प्रोजेक्ट शिफ्ट जावपाक जाय चिंगलाच्यान मागीर ते डिसमेंटल जावपाक जाय रिस्टोर जावपाक जाय ताका लागून आमी स्ट्रायक केला त्याच्या बद्दल आमकां कांय कम्युनिकेशन ऑफिशियल अजून कांय येवना आनी अपॉइंटमेंटूय मागता आमी तेजे पसून कांयच ना अशें कळटा की सरकार रिलॅक्स मोडार आसा आनी आमची परीक्षा घेता ताका आमी रेडी आसा ऑलरेडी आमी फुडली स्ट्रॅटेजीज कितें आहा ते करपाचे मेळोन डिस्कस करतले मात एक मॅसेज दिता सरकाराक तुमच्या माध्यमांतसून की जर सरकार तांकां दिसता म्हणटा की तांकां जाय तशें ते करता जाल्यार आमी रेडी आहा आमकां जाय ते करपाक आमी फुडें रेडी आहा फुडली स्ट्रॅटेजी कितें आहा तुमची आतां? ना ते तुका आमी जेन्ना जशें आमी पळयलां की एवरी वीक आमी स्ट्रॅटेजी आउट करता आनी सांगता जशें की आमी तुमकां पयलींच्यान सांगलेलें की आमी मशाल रॅली करतले मागीर व्हडली मिटींग करतले मागीर पंचायतीच्या दारान बसतले 3 दिसान पंचायती दारान बसले मागीर पंचायतीच्या घरा सरपंचाच्या घरा गेले जडपीच्या घरा गेले MLAच्या घरा गेले मागीर परत मिटींग गेली गांवांत मागीर असेंब्लीचे मोर्चा गेलो 30 तारीख ओल्ड गोवा मोर्चा येयलो मागीर 26 तारीख अशें आमची स्ट्रॅटेजी आसा आमी रचयलेले आसा आमी आमचे थोडे प्रपोजल्सूय आसा बायलांनी थोडे सांगला बाबा आतां हे नवे कितें करया म्हणून जसो आमचो अल्टिमेटम सोंपतलो आयतारा तेन्ना आमी तुमकां ते दीस आमी तुमकां सांगतले पण आतां आमी जसो सरकार आतां हट्ट धरून आसा आमी तो हट्ट धरून आसतना आमकां जाय ते आमी करपाक रेडी आहा 30 तारीख आमी पळयलें 30 तारीख जेन्ना तुमचें हें जावपाचें आसलेलें महाआंदोलन जावपाचें आसलेलें त्या आदीं कलेक्टर आनी मामलेदार आहा पळय ते परत तुमकां कॉन्टॅक्ट करता बरोबर म्हूण तितल्याच पुरतें उरलें तें हय मागीर तुमचो कॉन्टॅक्ट हें जालो हय तर त्या बाबतींत तुमी कितें पळयता? तेन्नाचे आतां आमचो गोविंद बाब सदांच तांकां ते ऑथॉरिटीन आमकां लेटर दिल्लें कलेक्टर नाजाल्यार CMAच्या ऑफिसांसून ते येयल्ले सगळ्यांक तांकां फोन करीत आसा मात कांय रिस्पॉन्स मेळना आतां मेळ्ळा ते रिस्पॉन्स मेळना तो सर्वेचो रिपोर्ट फायनल करपाक डिस्कस करपाक तो आसात ते आमकां डिफरंट तेजे डिफरंट हे जे लेटर ते चुकी आहा जे एडमिनिस्ट्रेटीव लॅब्स जाला ताका लागून आमी झगडटा आमी रावला तितून कळटा की ते दीस तोच मोमेंट आमकां फाटीं सरपाक 30 तारखेचें आमचें आंदोलन जें आसा आमचें कमी करपाक डायल्यूट करपाक ते तेंच्यांनी केल्लें अशें दिसता आतां अशें कळटा सो ताका लागून आमी नजर आसा आतां आमी फुडें आमी आमची रचना रचयलेली आसा आनी ते फायनल करून तुमकां ह्या 2 दिसां भितर आमी कळयता तुमी म्हणल्यार तुमकां एक रिपोर्टाक हें करपाक तुमकां आपयला कोण रिप्रेझेंटेशन कोण आसतलें तुमची आमची ती कमिटी आहा भाऊ तुका डिटेल्स सांगतलें की ताकाच ते येयला सो आमची ती इन्स्पेक्शन कमिटी आहा सगळी विलेजर्स आसले आमचे आयडियोलॉजीस्ट आमचे एडवोकेट आनी तेंचे जे ऑफिसर आसले बॅटल ऑथॉरिटी मागीर NIT सायंटिस्ट मागीर लँड सर्वे ती कमिटी आहा ती बसतली आनी ते फाल्यां कितें आहा ते आमी डिस्कस करतले इन डिटेल तुमकां गोविंद बाब सांगता गोविंद बाब पयलीं हे रिपोर्टाचे मिटिंगेचे मातशें सांग कोण कोण पार्ट घेतले आनी कितें एक्सपेक्ट करता ह्या मिटिंगेंत पासून? तर सगळ्यांक खबर आसा की CMAन ह्या तरेन कित्याक रिसर्वे करची म्हणून तेणीच मागलेली आणि तेणी मागल्या नंतर जो कितें सर्वे जालो ताणें फक्त एकूच बाजू आयकली म्हणून आमी सांगला त्या बरोबर हांव काल पासून तांचो DTDCचो जो नोडल ऑफिसर जो आसा बदामी सर तेजे कडेन हांव उलयलो काल सो तेणी म्हटलें की आमकां जॉयंट मिटींग घेवपाक कांय हरकत ना सो ती फाल्यां आसा ती
आमी मिटींग आसा ती 11 जातली. तेतून गव्हर्मेंटाची टीम आसतली, पूण तेंचो वेटलँडाचो जो हें आसा मेंबर सेक्रेटरी आसा, आनी त्याच बरोबर NIOचो सायंटिस्ट आसतलो तांचो, पूण हायड्रोलॉजिस्ट आसा तो आसतलो. आमच्या वतीन तशेंच आसतलें. आमच्या वतीन जो हायड्रोलॉजिस्ट आसतलो, आमचे एडवोकेट आसतले, सायंटिस्ट आसतले आमचे, आनी आमी बाकीची जी आमची जी पळय टीम आसा गांवची ते आसतले. आनी तेतूनच्यान सो हेतून आमी हे सगळे आसतले हातून. आनी जातलें कशें त्या प्रमाणे म्हाका दिसता फाल्यां डिस्कशन जावं. जें कितें दूध का दूध, पानी का पानी फाल्यां जावपाचें आसा. कित्याक आयजूय हांव बरोबर हेतून गेल्लो जो कितें आमी हें केल्लें आसा, सर्वे केल्लो, आनी जो ह्या युनिटी मॉलाच्या सकयलसून जो पळय व्हाळ जो पळय वयता पळय इनफ्लो तळ्यान वयता तोय आमी पळयलो. आमी आतां मुद्दम आतां दनपारां आनी कोण हांगासर हे आयिल्ले, एक रायटर आयिल्ले, तांकां घेवन हांव दाखोवपाक म्हणून गेल्लो. आनी तो जो हें आसा जवळ जवळ 3 मीटर भितर तो हें आसा, व्हाळ आसा, बरोबर हाचे 3 मीटर डीप आसा सारको. म्हणजे इतको सामको भरून जो व्हाव जो आसा तो सकयल्यान असो वता तो त्या तळ्यान वतालो. सो हे जर सगळें हें जर जालें जर जायत, हें जर सामकी हें सत्य जर आसा जर जायत, जाल्यार हांगासर जो कितें एक्वाफायर आसा अथवा कॅचमेंट एरिया जी आसा हांगासरली ह्या संपूर्ण एरियेची, तेजें उत्तर जें आसा, हो जो नाला जो गेल्लो आसा थंय तितून तळ्या पर्यंत, तो ताका उत्तर दितलो. आनी म्हज्या हितून हे जे कितें नाकाशिल्ले स्टेटमेंट करता की फक्त आमच्यो भावनेची कदर करून आमी आसा तो प्रकल्प आसा ते फाटीं घेतले, अशें जे उलयता ते ताका सडयतल उत्तर जें आसा तो रिपोर्टूच दितलो अशें म्हाका सांगपाचें आसा. दुसरी गोश्ट, आतां हो आमचो आतां फेस्टिवल सिजन सुरू जाता. खर तर सरकाराक हे आमचे सगळे जे सण आसा ते आमी हांगासरूच हांगासर हंगर स्ट्रायक करून हांगासरूच साजरे करचे अशें जर दिसता आसत जाल्यार तांणी ते अशें अवश्य समजचें. पूण आमी सांगला त्या प्रमाणे आमी आतां 7 दिसाचो तांकां टायम दिल्लो. चड व्हडली गोश्ट नासली ती. तुमी जे कितें आमकां लेटर दिल्लें आसा तितून फक्त रेक्टिफिकेशन आसलें, करेक्शन आसलें. ते करपाक जर ते इतके आडेवेडे जर घेता आसत म्हणजे अजून तेंचे जे मन जें आसा, म्हणजे ह्या आमकां चिमलकारांक न्याय दिवपाचें मन साफ ना, तेंची नियत जी आसा साफ ना, हें सिद्ध जाता. दुसरी गोश्ट, म्हाका कांय कळना आतां जी सगळी हांगासर मशिनरी पडलेली आसा, सगळें हांगासर हें जाल्लें आसा, अजून ते थंयचे त्या जागेचो ताबो सोडपाक तयार ना. हितून कितें हांव डॉक्टर प्रमोद सावंताक विचारपाक करता की आमी बाय फोर्स हांगासर झुंडशाही करून जे कितें हांगासर फेन्सिंग केल्लें आसा, भितर जो कितें तेंच्यांनी विध्वंस केल्लो आसा, तेची सगळ्याची मोडतोड करून आमी भितर सरून थंय आमी कितें तरी ऑफेन्स करचें आनी त्या बरोबर तुमी आमकां अरेस्ट करचें, असलो कितें एविल विचार, राक्षसी विचार, सैतानी विचार
या तुमच्या मनान पिंगा घालता काय कितें हे चल्ला कितें अरे कोर्ट जालो सगळ्या जाले हा ते अजून त्यांच्याला एव्हिक्युएट करिनात कांयच मशिनरी हालोवपाचें नांव घेना म्हणजे हे जे तुमचे ऍडमिनिस्ट्रेशन आसा तुमका कसलोच तरेचो धरबंद ना कांयच ना कसली ऑर्डर मानिना तुम्ही स्वतःच्या शब्दाक जागा ना तुम्ही हे चलयला कितें हांव आयज या भाजपाक विचारूंक करता सरकार थंयच उरलें हांव भाजपाक पार्ट्याक विचारूंक करता असले तरेचे तुमच्या लिडराचे नेतृत्व तुम्ही आमकां गोंयकारांक दिता कितें फकाणां जालेला रे तुमच्या मंत्र्यांनी हय हांव भाजपाचो अध्यक्ष बाब दामू नायकाक विचारता येतले मरे मागीर कट्टे घेवन आमचे कडेन भीक मागपाक मतां दिया म्हणून काय तुम्ही अशें समजता की तुमची जी पाकिटां आसा ती दिल्यानंतर सगळे लोक जे आसा ते तुमच्या फाटल्यान रावतले म्हणून विचार कितें आसा तुमचो हांव बाब दामू नायकाक विचारूंक करता अध्यक्षाक त्यांच्या तुमचो प्रेसिडेंट येता म्हणून तुम्ही सगळे आमच्या कडसून आमची भलावण केली आणि ती सारखी 2 लेटरां जी आसा त्याचे करेक्शन करून ते दिवपाक तुमकां इतको टाइम लागता हो म्हजो प्रश्न आसा तर एक या गोंयच्या ऍडमिनिस्ट्रेशनांचो हांव सकाळी उलयल्लो आतांय उलयता जो राज्यपाल आसा हांगासरलो तांकां हांव विनंती करता या सरकारान कितें चलयला पळय तेच्यार मातशी नजर घाल हो इश्यू कितें आसा तो समजून घे हांवें सकाळी म्हटलेलें फक्त पार्ट्यो फुटता तेन्नाच तुमचें काम आसता गव्हर्नराचें अरे या राज्यान सगळ्यान व्हडली जबाबदारी जी एसटीची आसा ही गव्हर्नराचेर आसता कलेक्टराचेर आसता कितें पळयता तुम्ही नाही तुम्ही सांगा काय दिल्लीक वचून जंतर मंतर वचून थंयसर आमी निदर्शनां करपाची उलया न्ही सांगा आमकां आमचे कडेन जायना म्हणून सो इतकें सांगपाचें आसा एक खबरा दिसा या ऍडमिनिस्ट्रेशनचो एक प्रमुख म्हणून आमी चीफ सेक्रेटरी कडेन वयतले चीफ सेक्रेटरीक पयलीं जाब विचारताले हेचो आणि त्याच बरोबर आम्ही गव्हर्नराकडेनूय वयतले आणि कशा पद्धतीने वयतले त्याची रचना आम्ही करतले इतकेच सांगूंक सोदता पळय एक ते आता पत्रे आणि भाव जशें सांगलें पत्रे आणि हे सामान दवरला ते एक प्रकारचे आमकां ताळयता कशें पण चाळोवन कशें धरता कळ्ळें न्हू आनी इतलेंच ना एक लक्षात द्या हे DTDCन जेन्ना पंचायतीन लायसन्स एप्लाय केला तेन्ना 1 कोटी लायसन्स फी भरलेली आहा 1 कोटी मायस भरला समथिंग 58 लाख माझ्या लायसन आता सरकार कितें म्हणटा प्रोजेक्ट स्क्रॅप केला लायसन तर भायर म्हणला ते पयशे मागोंक जाय परते न्हू त्यातला आता प्रोजेक्ट का चिमला येना न्हू सरकार म्हणटा तर ते पयशे कित्याक दिला पंचायतीन तितूनसून कळटा की तेंचे ते इंटेन्शन ना
हे दोन गजालींचे सारखे कळटा एक तर फार्मान वतले जाल्यार ना जाल्यार पंचायतीले ते पयशे मागतले की व्हडलो अमावंट न्हू तो आतां बेश्टो तो हितून उरलेलो आयडर उरलेलो आसा कळ्ळें न्हू हितून कळटा ते परत एप्लायकेशन करूंक शकता परत ते एप्लाय करूंक शकता रिवायज एप्लिकेशन फायल घालूंक शकता अशेंय जावंक शकता म्हणून आमकां हो डावट आसा म्हणून हो हंगर स्ट्रायक आमी कंटिन्यू केला कित्याक हे चाळवून घालता नाजाल्यार हे दोन गजाली ते बेगीनच्या बेगीन करतले ओके शिफ्ट करता म्हटल्यार तेंच्यांनी फकत म्हाका जर जाता पणजे व्हरता नाजाल्यार दुसऱ्या पंचायतीन व्हरता जाल्यार थंयसर ते फीज भरपाक जाय हांगासर म्हाका थंय भरपाक जाय सो ते प्रोसिजर ते करीत ना शिफ्टिंगाचे प्रोसिजर करना बाबा कोणाक टेंडर काडपाक जाय ऑलरेडी ताका ते काडपाक जाय कित्याक तो प्रोसिजर करिना आनी हेजोय प्रोसिजर करून आमकां चाळोवन धरता आमची सहनशक्ती पळयता जशें की आमी सांगलां तुमी जर रेडी आसा कितें करपाक जाय तुमकां जाय तें करपाक आमी रेडी आहा आमकां जाय तें जे गव्हर्नराचे तुम्ही सांगले अपॉइंटमेंट घेता म्हणून तुम्ही अप्लाय हे केलं अपॉइंटमेंट ना घेतलं ते आमी न्ही आतां सांगता अपॉइंटमेंट मागून आमी कितें जालें सांग पळया थकले आतां आमी कळना मशिनरी ना हेंचे कडेन गव्हर्नरा कडेन मशिनरी ना गोंयान कितें चल्लां तें खबर ना पेपर कटींग वतना तुमचे क्लिप वतना तेजे कडेन मागीर ते क्लिप कशे पावले तर तेंचे कडेन 30 तारीख आमी हें करतले म्हणून ज्या तेंच्यांनी कशें हें केलें सगळें बरोबर काय न्ही सो आतां आमी अपॉइंटमेंट घेवन वयतले काय आनीक कशें वयतले हें आमी ठरयतले म्हणून सांगलो तुमकां आमची जी स्ट्रॅटजी आसा ती आमी ठरयतले आनी त्या प्रमाणे आमी हें करतले कित्याक आमी तुमी पळयलो 26 जानेवारीक आमी कितें वापरलें कशी स्ट्रॅटजी वापरली कळ्ळें तेंच्यांनी सांगू न्ही हांगासर जायना म्हणून चल दिल्लीक वचून आपल्या हेजे कडेन हायकमांडा कडेन तुमी न्याय मागा म्हणून तें करपाक तयार आसा आमी हां कोण गृहमंत्र्या कडेन मागपाक जाय अमित शाहा कडेन आमचे प्रधानमंत्री हेजे कडेन मागपाक जाय वयता थंय आमी जाय जाल्यार थंय वचून मागता न्याय रिपोर्टाचे कितें कशें जाता रिपोर्ट आतां रिपोर्ट आसा फाल्यां न्हू. कितें सांगला प्लॅन कितें सांगला नाही प्लॅन काय ना कितले बाबा दीस आता. चलतलो, होय, कितें? प्लॅन ना प्लॅन काय ना आमी आमचो जो हे आसा खंयसर कितें जाला डिस्क्रिपन्सीज खंय आसा कितें पॉयंट आसा ते विचारान तेंच्यांनी घेवंक ना कळ्ळें न्हू हें आमी मांडलेलें आसा ओके तें कितें जातलें कंपायलेशन जातलें कंपायलेशन म्हणजे बाबा आमी अशें म्हणटा तुवें तें हितून घेवंक ना न्ही तुज्या हितून तुवें तो पॉयंट तो कन्सिडरूच करूं ना सो कन्सिडर इट कळ्ळें न्ही आतां फॉर एग्जाम्पल हो जो व्हाळ आसा हांगासरलो तेजेर तरी जर चड हें करूंक ना कळ्ळें डिस्क्रायब करूं ना आमी विचारताले तेंकां कित्याक डिस्क्रायब करूं ना तुवें रिजन कितें आतां हायस्ट पॉयंट आसा अमके कडचो आं तो जो हायस्ट पॉयंट आसा थंयसून समज कितें हें आसा आमच्या बाजूनी कितें एडवांटेज कितें आसा ते आमचे हायड्रोलॉजिस्ट आसा अथवा आमचे सायंटिस्ट आसा ते थंय तेंकां हें करतले भासाभास जातली थंय सो दॅट वील बी इनकॉर्पोरेटेड इन दॅट ड्राफ्ट जो कितें ड्राफ्ट केल्लो पळय काय इट इज आफ्टर ऑल इट इज अ ड्राफ्ट न्हू आतां कितें जातलें तें फायनल जातलें आनी तें फायनल जाल्या नंतर ही वेटलँड बॉडी जी आसा तेजे कडेन तो रिपोर्ट वयतलो कळ्ळें न्ही म्हणून हांवें कितें म्हटलां की हांगासर ह्या हितून त्या रिपोर्टाच्या बाबतींत हें करपाक जातलें डिसिजन सीएम डिसिजन मेकर कोण आसता फायनलायज करपाक फायनलायज करपाक हो टीम आसतलो वेटलँड वेटलँड ऑथॉरिटी मेंबर सेक्रेटरी त्यांची बॉडी आसा Chairman. कळ्ळें न्हू वेटलँड बॉडी आसा हां. कळ्ळें ती आसा न्हू तितून सायंटिस्ट आसा सगळे आसा सो दे वील डिसायड बिकॉज फाटीं जेन्ना पळय तेंच्यांनी हें केल्लो पळय काय न्हू सगळें हें केलें रे फटींगपणां केली रे बाबा तेंच्यांनी खंयच म्हणूंक नासलें आमी तुमकां एनओसी दिता म्हणून आयलें लक्षात न्ही कोणी ते बॉडीन कळटा न्ही बाबा तो रिपोर्ट जर पळयलो जर कितें वेटलँड हितून हेंच ना न्ही रे प्रावधानूच ना तरी नो हें कळ्ळें न्ही बाबा थंय कन्स्ट्रक्शन लायसन्स बी दिवचें म्हणून पूण हें कितें तो कितें मेंबर सेक्रेटरीन कितें पळय हें दिल्लो म्हाका उत्तर दिल्लें की 50 मिटर बफर झोनाच्या भायर आमी सरोंक शकना म्हणून कळ्ळें न्ही दे कन्सिव इट एज अ एनओसी आनी वचत थंय कोर्टाक आनीक खंय पळय आमकां वेटलँडाची हें आसा एनओसी आसा अशें पळय ते फॉर्म मारताले पळय काय ते भायर पडले न्ही तेंचे कोर्टानूय कन्सिडर करूंक ना
बरोबर कोर्टान सुद्धा मारली बॉब कन्सिडर करू ना न्ही म्हणजे तुमचो तो आर्ग्युमेंट भायर पडलो न्ही हें अशें आसा आम्ही आयकलेलं ते 60 डेज ते जेन्ना ते जोनल इन्फ्लुएन्स वाडटा जाल्यार 60 डेज ते डेलिव्हरीचे ऑब्जेक्शनाक दवरता ते हय आसतले 60 डेज डे ऑफ ते व्हेरी लॉंग प्रोसेस हय कशें आसा आतां कशें जाल्लें आसा आमी जेन्ना 2 रिपोर्ट ऑलरेडी जाल्ले आसा ते एकमेकाक कॉन्ट्रेडिक्ट करताले म्हणून हो तिसरो रिपोर्ट केलो न्ही सो फॉर दॅट वॉट इज द प्रोसिजर दॅट ओके दॅट हॅज टू बी फॉलो कळ्ळें न्ही त्या बद्दल आमी खंयच आमी कॉन्ट्रेडिक्ट करिना आमी कोणूच कॉन्ट्रेडिक्ट करिना ते वचून न्ही कोणा कडेन वचून न्ही जे कोण या आसा ऑब्जेक्शन फायल करपाक करूच न्ही कोण ऑब्जेक्शन करता ते फाटीं जेन्ना सुरवात केल्ली पळय काय न्हू तेन्ना ऑब्जेक्शन विचारलेलें तेन्ना त्या साळगांवकारांनी आपलें ऑब्जेक्शन घातलेलें पूण तेजें ऑब्जेक्शन काडून मागीर भायर मारलें तुका कांय लागना म्हणून हांगासर तें कळ्ळें न्ही बिकॉज ते झोन ऑफ इन्फ्लुएन्स आहा तो तेज्या हितून येता आनी कितें येता नथींग डुईंग कळ्ळें न्ही तुका तो रूल जे कितें आसा ते फॉलो करचेच पडटलें कळ्ळें न्ही ऑफिशियल कम्युनिकेशन काय येवंक ना अजून टील फॉर युअर डिमांड फॉर ना ना या आनी काय म्हणा थँक्यू सो मच आमका नका आमका नका आमका नका आमका नका बाहेर मारा बाहेर मारा बाहेर मारा बाहेर मारा एक दो एक दो एक दो एक ताटाट यार यार हो यार अरे यार मागे आम्ही आम्हाला बोटी